मलबार हिलवरचं हे हँगिंग गार्डन 1881 मध्ये तयार करण्यात आलंय. इथला म्हातारीचा बूट आणि इथून दिसणारा क्वीन नेकलेस या गार्डन मधलं मुख्य आकर्षण. पर्यटकांचं हे आवडतं ठिकाण आता आणखीन आकर्षक होणार आहे, ज्यामध्ये जवळच असलेल्या कमला नेहरू पार्कलाही नवा लुक दिला जाणार आहे. बालगीतांच्या थीमवर इथल्या कलाकृती साकारल्या जाणार आहेत. हँगिंग गार्डन म्हणजे कमला नेहरू उद्यान आणि फिरोजशाह मेहता उद्यान या दोघी उद्यानापैकी आपण कमला नेहरू उद्यानाचा सुशोभीकरणचा कार्यक्रम हाती घेण्याचा मानस आहे. त्याच्यामध्ये इसेन्शियली त्याला नर्सरी राईमचा एक थीम द्यायचा आहे. त्याला त्या ठिकाणी जे ओल्ड वुमन्स शू आहे त्याची अपग्रेडेशन, त्या ठिकाणी जे क्लॉक आहे तर त्या क्लॉक जी आहे ते हिकरी डिकरी डॉग द माऊस रॅन ऑफ द क्लॉक या पोएमवर आधारित आहे. तर त्या क्लॉकचं अपग्रेडेशन, अशा प्रकारचे 5 स्पॉट्स आहेत. त्या 5 स्पॉट्समध्ये 5 नर्सरी राईम्सच्या माध्यमातून होतील. हँगिंग गार्डन मध्ये एक मोठी गॅलरी तयार केली जाणार आहे. या गॅलरीतून मरीन ड्राईव्हवरच्या क्वीन नेकलेसचा अद्भुत नजारा पाहता येणार आहे. गार्डनमध्ये फूड प्लाझा बरोबरच पिण्याचं पाणी, पार्किंगसह इतर सुविधा पुरवल्या जाणार आहेत. तसंच तिथूनच जवळ असलेलं ट्री हाऊसही विकसित केलं जाणार आहे. त्या ठिकाणी जे व्ह्यूइंग गॅलरीज आहेत त्या व्ह्यूइंग गॅलरीजच्या सुशोभीकरण होतील. संपूर्ण कमला नेहरू उद्यानाचं जे प्रॉमेनाड आहे त्या प्रॉमेनाडवरून चौपाटी दिसेल अशा दृष्टिकोनातून करण्यात येईल. हँगिंग गार्डनचा विकास 2 टप्प्यात केला जाणार आहे. पहिल्या टप्प्यात सध्या असलेल्या सुविधांची दुरुस्ती केली जाणार आहे, तर दुसऱ्या टप्प्यात या गार्डनचा लुक बदलण्यात येणार आहे. कृष्णात पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.